अशी पगाराची सवय आहे म्हणून म्हटलं. असं दुसऱ्यांचं सारखं उणं काढणं बरं नव्हे. स्नान करून घेणं होईल का इकडनं? काय छान वाटते ही भाषा ऐकायला कानाला. कधी सवय नसल्यामुळे चुकल्यासारखं होतं, पण आनंद होतो, आनंद होतो. मग स्नान करून घेणं होईल ना? होईल बरं आर्य, होईल. माझ्यासाठी किती कष्ट घेतेस तू? नाथ हो, यात कष्ट कसले? गिझर मधून पाणी काढताना आपण फार दसमुसळेपणा करता. त्या पायी दोनदा गिझर मोडला ना. गिझरच्या संरक्षणासाठी मी आपल्याला पाणी काढून देते. मोठ्या सौजन्यपूर्ण रीतीनं आमचा अवगुण तो निदर्शनास आणलास, याबद्दल मी तुझा ऋणी आहे. तुझ्या ऋणातून मी कसा मुक्त होतो. आणि स्वच्छ आंघोळ करून. ठीक आहे, ठीक आहे. हा, निघालोच मी. आणि स्नान व्यवस्थित करायचं बरं. स्नान झाल्यावर कानात साबण ठेवून तसंच बाहेर यायचं नाही. हा, आणखी एक अवगुण मोठ्या सौजन्यपूर्ण रीतीनं पुन्हा बाहेर आणलासच ना. मला वाटतं आता आंघोळीला निघावं हे बरं, नाहीतर आणखी 100 अवगुण जगापुढे यायचे. नाना, अहो नाना, आहात का घरी? अरे थांब थांब. सदाशिवराव, या या या, आपलं स्वागत असो. अरे असं पाहतोयस काय? हो नाना, माझं स्वागत करताय? हो हो सदाशिवराव, आपलं स्वागत असो. आणि काय हो, या घरात इतकी शांतता कशी? सगळं ठीक आहे ना? म्हणजे हो नाही, म्हणजे घर बीर चुकलो की काय असं वाटलं मला. या घरात नेहमी आवाज असतो. कधीही आलं तरी कधीतरी मंदाची पेटी, नाहीतर विश्रामचा तबला, नानीच्या आतमध्ये भांडी, आणि काहीच नाही तर तुमचं रागावणं. आणि घर कसं दणाणलेलं असतं बघा. अच्छा अच्छा, त्या अर्थानं म्हणतोस होय? हो. आणि सध्या आलास का परत, असं माझं स्वागत करायची घराची नेहमीची रीत आहे. त्यामुळे तुमचं स्वागत असो वगैरे म्हटल्याबरोबर मला जिन्याची पायरी चुकल्यासारखं वाटतं. अरे तुमच्या तब्येतीला तर काही झालं नाही? अरे तब्येतीला वगैरे काहीही झालेलं नाही. पण आज का येणं केलं आपण? नाना, तुमच्या तोंडून इतके सौजन्यशील शब्द ऐकायची या कानाला सवयच नाही बघा. हे म्हणजे कसं वाटतंय सांगू? म्हणजे एखाद्या ज्वालामुखीतून लाव्हारच बाहेर पडण्याऐवजी लोणी बाहेर घ्यावं ना, किंवा वाघाला डरकाळी फोडण्याऐवजी म्याव असं हे वाटत. अरे पण सदाशिव, अरे किती तिष्ठत उभा राहशील. स्थानापन्न हो. स्थानापन्न हो नाना, तुम्ही सकाळी सकाळी भान पिऊन बसलाय. अहो, त्याशिवाय अशी शुद्ध भाषा तुमच्या जिभेवर यायची नाही. अरे अरे संस्कृतात आणि सुसंस्कृतातच तर सगळं सौजन्य ठळकपणे उठून दिसतं. आता तुझं सर्व कुशल आहे ना? जन्मग्रामी सर्व क्षेम आहे ना? नाही, आमचं सगळं क्षेम आहे हो. आतापर्यंत एक पण असा कणखर शब्द नाही तर उग्र शिवी तुमच्या तोंडून बाहेर आलेला नाही. कमाल झाली. म्हणजे तुम्हाला भलतच काहीतरी झालंय. अरे भलत सरत मला काय होणार? भलत सरत व्हायचं वय आहे का हे? आणि झालंच असलं थोडंफार तर